एफडीएच्या कामावर सत्ताधारी पक्षाचे आमदार हे नाराज आहेत। भर सभागृहामध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी एफडीएवर ताशेरे ओढलेत। कफ सिरपमुळे 25 बालकांचा मृत्यू झाला। पाचपुतेंनी हा प्रश्न मांडला तर कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकावर कारवाई सुरू। नरहरी झिरवाळ यांनी हे उत्तर दिलंय। मागच्या 2 महिन्यापूर्वी एक कफ सिरपमुळे 25 लहान मुलं या देशामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते। जसं मगाशी सुधीर भाऊंनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं, आमची उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती। एफडीएचा माझा प्रश्न झाल्यानंतर 200 कोटी रुपये या डिपार्टमेंटला द्यायचे ठरले होते। अध्यक्ष महोदय 200 कोटी समोर फक्त 30 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। जर आपण एफडीएला गांभीर्याने घेत नसेल तर जेवणातल्या कडीपत्त्यासारखं बाजूला करतोय। सदस्य महोदयांनी जे काही विचारलं होतं ह्याच्यात जी काही एजन्सी आहे किंवा जो मालक आहे त्यांचं नाव ब्युरो कॉस्मेटिक म्हणून आहे, आकाश अनिल छाजेड यांच्याकडे तो माल सापडला गेला आणि त्यांच्यावर पुढे कार्यवाही चालू आहे। आकाश अनिल छाजेड